श्रीमती चित्रा वाघ. धन्यवाद सभापती महोदय. अतिशय महत्त्वाचा असा विषय आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मी या प्रस्तावावरती आपलं मत मांडण्यासाठी उभी आहे. खरं तर 1907 साली कधीतरी परदेशामध्ये महिलांचे हक्क आणि अधिकार याच्यासाठीची चळवळ उभी राहिली, परंतु आपल्यावरती महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कोटी कोटी उपकार आहेत की त्यांनी महिलांना मतदानाचा अधिकार दिला आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणलं. आणि त्यामुळेच आज आम्ही या ठिकाणी सभागृहात उपस्थित राहू शकलो, महिला मुख्य प्रवाहामध्ये यायला लागल्या आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने महिलांच्या सक्षमीकरणाची एक नांदी त्या ठिकाणी सुरू झाली. मला या ठिकाणी नक्की सांगायचं आहे की सरकारच्या माध्यमातून विविध चांगल्या योजना या महिलांच्या सक्षमीकरण, सशक्तीकरण आणि आर्थिक सबलीकरण याच्यासाठी नक्कीच घेतल्या जातात. आज आम्ही स्वतःला मा जिजाऊची लेक, सावित्रीची लेक, मा रमाईची, भीमाईची लेक म्हणून आम्ही स्वतःला म्हणतो. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतो. जे त्यांनी आपल्याला नीतिमूल्य दिली आहेत, आमची प्रेरणा म्हणून ते आहेत आणि त्यांच्याकडे बघूनच आम्ही आमची वाटचाल करत असतो. परंतु आज या 21व्या शतकामध्ये सुद्धा भाषणांमध्ये आपण मा जिजाऊ, सावित्रीमाई फुले, रमाई, भीमाई यांची नावं घेतो, परंतु त्याच पद्धतीचं अनुकरण करण्याचा प्रयत्न आजच्या 21व्या शतकातल्या स्त्रीने केला तर मात्र ती समाजातील लोकांची टीकेची धनी होते. ही सुद्धा वास्तवता आहे आणि ती आपल्याला विसरून चालणार नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की एकीकडे महिलांचं सबलीकरण, सशक्तीकरण, आर्थिक सक्षमीकरण सरकार करत असताना समाजाची जी मानसिकता आहे महिलेकडे बघण्याची, ती मात्र आजही बदललेली आम्हाला दिसत नाही. हे या ठिकाणी मला खेदाने सांगायचं आहे. सरकारने काही घेतलेले अतिशय चांगले उपक्रम, ज्यामध्ये गर्भाशयाचा कॅन्सर, सर्वायकल कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर यासारख्या कॅन्सरने आज महिलांचे मृत्यू होत आहेत. सर्वायकल कॅन्सरची आणखीन विविध कारणं आहेत, परंतु याला अटकाव करण्यासाठी HPV ह्युमन पॅपिलोमा व्हायरस ही लस जी आहे ती देशाचे सन्माननीय यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी त्याची सुरुवात केली आणि वयवर्ष 9 पासून ते 14 वर्षापर्यंत अशा पद्धतीच्या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आलेला आहे. महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी राज्य शासनाने अनेक क्रांतिकारी निर्णय घेतलेत, ज्यामध्ये स्वतंत्र महिला धोरण आणले, वडिलोपार्जित संपत्तीत महिलांना समान हक्क दिलाय, शासकीय सेवेमध्ये 33% आरक्षण असेल, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50% आरक्षण असेल, महिलांसाठी ST प्रवासामध्ये 50% सूट असेल, असे विविध महत्त्वाचे निर्णय त्या ठिकाणी घेतले. मुलींना मोफत शिक्षण, उच्च तसंच तांत्रिक शिक्षणासाठी सवलती सुद्धा देण्यात आल्या. सभापती महोदय, महिला बचत गटांचं जाळं आणखीन मजबूत करण्यासाठी त्याला आर्थिक निधी देण्याचं काम सुद्धा झाले. आज राज्यामध्ये 7 लाखाहून अधिक नवीन बचत गटांची त्या ठिकाणी स्थापना सुद्धा झालेली आहे. महिलांच्या प्रगतीसाठी राज्य शासनाने अनेक महत्त्वाच्या योजना सुरू केल्या, ज्याच्यामध्ये लाडकी बहीण योजना, नमो महिला सक्षमीकरण योजना, पिंक महिला रिक्षा, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, लेक लाडकी योजना, लखपती दीदी योजना, अशा विविध योजना त्या ठिकाणी आहे. राज्याची फ्लॅगशिप योजना आपण ज्याला म्हणतो ती म्हणजे लाडकी बहीण योजना. ही योजना जेव्हापासनं याची घोषणा केली तेव्हापासूनच एक आपण बघितलं की विरोधकांच्याकडनं कोर्टामध्ये जाईपर्यंत त्या ठिकाणी भूमिका घेतल्या गेल्या. आणि म्हणून मला या ठिकाणी सांगायचं आहे की 1500 रुपये कधी कोणी 15 रुपये पण न देणारे आज 1500 रुपये महिलांना देत आहेत, म्हणून आमच्या काही भावांच्या आणि काही बहिणींच्याही पोटात दुखतंय. परंतु महिलांनी त्याचं सोनं करून आज त्या ठिकाणी दाखवलंय. आज आमच्या मुंबई बँकेच्या माध्यमातून आज 0% वरती महिलांना कर्ज दिलं जातंय की त्या स्वतःच्या पायावर उभे राहत आहेत. मला वाटतं मनीषाताईंनी 2-3 उदाहरणं सांगितली. अशा विविध गोष्टीमध्ये कधी बँकेकडे न फिरकणाऱ्या महिला, खाता आहे पण पैसे टाकणार कोण, अशी परिस्थिती आहे. परंतु आज त्यांचा सख्खा आणि पक्का भाऊ, राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ दर महिन्याला 1500 रुपये आपल्या बहिणीला टाकत असतात. आणि त्याच्यामुळे मी सांगते की खऱ्या अर्थाने ग्रामीण भागामध्ये जर तुम्ही बघाल, ग्रामीणच कशाला शहरी भागामध्ये सुद्धा एक चांगल्या पद्धतीचं सक्षमतेचं जाळं त्या ठिकाणी सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. बऱ्याच गोष्टी सरकारने चांगल्या पद्धतीने केल्यात, परंतु माझ्यासारख्या कार्यकर्तीला वाटतं अजून बऱ्याच गोष्टी होणं सुद्धा गरजेचं आहे. आज 304B म्हणजे IPC 304B म्हणजे BNS 80, हुंडाबळीसारख्या घटना आजही राज्यामध्ये होत आहेत. आज सुद्धा मनाला फार वेदना होतात. आजही आठवते वैष्णवी हगवणे, आजही आठवते आम्हाला पूजा निर्मळ, आजही आठवते आम्हाला भक्ती माडीवाले गुजराती. यांची लेकरं लहान आहेत. भक्ती गुजरातीचं बाळ 5-6 वर्षाचं असेल, वैष्णवीचं बाळ आता 1 वर्षाचं झालं असेल.
काही दिवसांनी पुन्हा त्यांचे आई वडील उभे राहणार आहेत, त्या मुलांचे तिच्या सासरची लोक उभी राहणार आहेत मुलांच्या कस्टडीसाठी. पण आज अजूनही आपल्याकडे ठोस धोरण नाही आहे की आपण कशा पद्धतीने या मुलांना हँडओव्हर करणार आहोत. ज्याचा उल्लेख मनीषाताईंनी केला हे अगदी खरं आहे की आजही महिला आयोगाची सदस्यपदं खाली आहेत. आज आपल्याकडे चाइल्ड राईट कमिशन अजूनही भरलं गेलेलं नाही आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी महिला माविम जे आपल्याकडे आहे त्याची सुद्धा सगळी पदं रिक्त आहेत. तर याचा गांभीर्याने विचार करत बाकीची महामंडळं, लाभाची महामंडळं तुम्हाला जेव्हा भरायची तेव्हा भरा, परंतु ही 3 महामंडळं जी आहेत त्याची मात्र पूर्तता निश्चितपणे व्हायला पाहिजे. आणि मला असा विश्वास आहे की येणाऱ्या दिवसामध्ये या गोष्टी होतील. मी ज्याचा उल्लेख केला की हुंडाबळीसारखी केस, एक वैष्णवी हगवण्याची केस झाली, आपण बघितलं संपूर्ण महाराष्ट्र पेटला, सगळे बाहेर आले. असं वाटलं की याच्यानंतर घटना होणार नाहीत, लोक कशातून तरी बोध घेतील, पण ते झालं नाही. तिच्यानंतर पूजा निर्मळ, तिच्यानंतर भक्ती माडीवाले झाली आणि त्याच्यानंतर सुद्धा आत्ता अलीकडे सोरतापवाडी पुण्यामध्ये सुद्धा अशीच एक हुंडाबळीची केस झाली आहे. त्याचबरोबरीने मॅट्रिमोनीसारखा विषय अतिशय संवेदनशील विषय आहे. या मॅट्रिमोनीच्या माध्यमातून किती मुलींची फसवणूक केली जाते, त्यांना त्या ठिकाणी संसाराची नवीन स्वप्न दाखवली जात आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांना कुठेतरी भुलवलं जात आहे. यांच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे, यांना कायद्याच्या चौकटीमध्ये आणणं गरजेचं आहे. आज हजारो लाखो मुलींचे डेटा यांच्याकडे जातात, मुलांचेही जातात, मुलगीच कशाला मुलांचेही जातात, परंतु आज त्याचा लेखाजोखा आपल्याकडे काही नाही आहे. सभापती महोदय, प्रत्येक वेळेला इंटरमिडियरीचा त्या ठिकाणी काय आपण त्याला म्हणू गैरफायदा घेत जबाबदारी झटकायचं काम या मॅट्रिमोनी साईटच्या माध्यमातून चाललंय. आज प्रवीण भाऊ, एकच अशी केस आहे, ही घडलेली घटना आहे की त्यामध्ये एका मुलीने मॅट्रिमोनी साईटवरती आपलं नाव नोंदवलं आणि एक मुलगा आणि त्याचे आई वडील आले. ते बघितल्यानंतर काही झालं, काही दिवस त्यांनी असं पुढे जायचं ठरवलं की आपण एकत्र पुढे जाऊ. नंतर काही महिन्यांनी लक्षात आलं त्या मुलीला की आपली फसवणूक होते, आपला आर्थिक फसवणूक होते, आपले शारीरिक लैंगिक शोषण झालेलं आहे. आणि अशा वेळेला तिने त्याच्यात नंतर ब्रेक घेतला, पुन्हा नंतर दुसऱ्यांदा नाव नोंदवलं. तर त्यावेळेला असा आश्चर्याचा धक्का तिला बसला की मुलगा दुसरा होता पण आई वडील तेच होते जे पहिल्या मुलाबरोबर आले होते. म्हणजे याचा अर्थ हे काहीतरी रॅकेट चाललेलं आहे, हे रॅकेट चाललेलं आहे काहीतरी. आणि म्हणून या मॅट्रिमोनीच्या ज्या साईट्स आहेत आणि या घडलेल्या घटना आहेत, या मॅट्रिमोनीच्या साईट्स आहेत, यांना कायद्याच्या कार्यकक्षेमध्ये आणणं अतिशय गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी सुद्धा सरकारने, अर्थात ते आपल्या हातात नाही, केंद्र सरकारच्या हातात आहे, परंतु त्याची शिफारस राज्य सरकारकडून जाणं फार गरजेचं आहे. कारण हा फक्त महाराष्ट्राचा विषय नाही आहे. मॅट्रिमोनी तुम्ही कुठूनही करू शकता, तुम्ही दिल्लीतून करू शकता, तुम्ही जगातून कुठे करू शकता, पण याच्यावरती कुठेतरी कायदा आणणं आपल्याला अतिशय गरज वाटते. सायबर ॲक्ट आपला 2000 सालचा आहे आणि त्याच्यामुळे सायबरचं जे स्वरूप आहे ते कुठेतरी, क्राईमचं जे स्वरूप आहे, गुन्ह्याचं जे स्वरूप आहे ते आता कुठेतरी बदलत चाललंय. आणि त्याच्यापुढे आजचे आपले 2000चे सायबर ॲक्ट आहेत ते कुठेतरी कमी पडताना आपल्याला दिसत आहेत. आणि म्हणून त्याच्यामध्ये सुद्धा सुधारणा आणणं गरजेचं आहे. आज आम्ही सगळ्याच जणी, आम्ही म्हणजे फक्त राजकीय क्षेत्रातल्या महिला नाही, कुठलीही महिला सायबरच्या ट्रोलिंगला फार मोठ्या पद्धतीने सामोरी जाते. आणि त्यामुळे एका महिलेचा मला एकदा फोन आला होता आणि ती मला म्हणाली मला फार महत्त्वाचं बोलायचं आहे. म्हटलं काय महत्त्वाचं बोलायचं आहे? ती म्हणली चित्राताई मी माझा DP लावू शकत नाही व्हॉट्सॲपला किंवा आणखीन ठिकाणी. म्हटलं हा काय प्रश्न आहे का? ती म्हणली हो हा प्रश्न आहे. हा प्रश्न आहे की माझी आयडेंटिटी मी रिव्हील करू शकत नाही, कारण माझं मत, मी कुठल्या राजकीय पक्षात नाही आहे, पण मला जर एखाद्याचं मत पटलं नाही आणि जर त्याच्यावरती मी समाज माध्यमांवर व्यक्त झाले तर माझ्यावरती टोळधाड येऊन पडते. एवढंच नाही, माझ्या घरातली माणसं शोधली जातात, माझा नवरा कोण, माझी आई कोण, माझे वडील कोण, आणि त्यांना सुद्धा त्या पद्धतीने त्रास दिला जातो. ही जी काही टोळधाड आपल्याकडे या ट्रोलिंगच्या नावाने जी कार्यरत आहे, यांना कुठेतरी BNSच्या कार्यकक्षेमध्ये आणणं अतिशय गरजेचं आहे. कारण सायबर ॲक्ट आपल्याकडे, पण आज अगदी आपण म्हणतो की नख आणि दात काढलेल्या वाघासारखा आपला सायबर ॲक्ट आहे की आपण त्याच्यामध्ये फार काही करू शकत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं त्याची आपल्याला गरज आहे. महिलांसाठी एक्सक्लुझिव्ह कोर्ट असावेत. एखादी घटना होते त्यावेळेला आपण म्हणतो आता आम्ही ही केस फास्ट ट्रॅकवर नेणार आहोत. फास्ट ट्रॅकवर नेणार म्हणजे काय करणार? म्हणजे काय करणार आहोत आपण त्याच्या फक्त तारखा जवळ घेतो. एखादं एक्सक्लुझिव्ह असं कोर्ट ज्या ठिकाणी फक्त आणि फक्त महिलांच्या केसेस लढल्या जातील अशा पद्धतीच्या कोर्टाची सुद्धा आपल्याला गरज आहे. बेकायदा बिजांड विक्री प्रकरण हे काय आपण बघतोय की कशा पद्धतीने गरीब महिलांच्या शरीराचं व्यापारीकरण कुठेतरी चाललंय. त्यामध्ये खरोखर बदलापूरच्या पोलिसांनी, ठाण्याच्या पोलिसांनी अतिशय उत्तम अशी कामगिरी केली आहे. मला तर भीती आहे
की रोज याच्याबद्दल ज्या वेळेला मी वाचते त्यावेळेला असं लक्षात येतं की हे फक्त त्या ठिकाणी बदलापूर आणि ठाण्यापुरती अभ्यंकर साहेब मर्यादित नाही आहे. याची पाळंमुळं संपूर्ण राज्यात संपूर्ण देशामध्ये कुठे ना कुठं पसरलेली आहेत. आणि अशाच पद्धतीने परिस्थितीने पिचलेल्या महिलांना, गरीब महिलांना हेरून त्यांच्या शरीराचं व्यापारीकरण करण्याचं जे पाप हे या ठिकाणी होतंय, यांना मकोका सारख्या कायद्याची तरतूदच केली पाहिजे. कठोरात कठोर शिक्षा आणि उदाहरणात्मक शिक्षा व्हायला पाहिजे की राज्यातल्या गरीब महिलांचं शोषण हे कधीही आम्ही खपवून घेणार नाही, अशा पद्धतीची भूमिका माफ करा असली पाहिजे. महिला बालकल्याणच्या अनेक चांगल्या सुविधा आहेत, पण त्याचा उपयोग होत नाही प्रभावी, कारण मनुष्यबळ नाही. मनुष्यबळाचा अभाव आहे. महिलांचे सुधारगृह तुम्ही त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टवरती दिलेत. अहो कोणाला दिले? कुठले कॉन्ट्रॅक्ट आहे? केअरटेकर सारखी मुलींना सांभाळण्यासाठी, देखरेख करण्यासाठीची पदं, ही कशी पदं तुम्ही भरलीत ना? त्या महिलांना कुठलं ट्रेनिंग आहे? कुठलं सिटी, स्माईल सिटी की कुठली तरी कंपनी आहे आणि त्याच्या कॉन्ट्रॅक्टवरती सगळी देऊन टाकली. बघा तर खरी त्या बाईला ट्रेनिंग आहे की नाही, तिला जाणीव आहे की नाही की ती किती महत्त्वाचं काम करते. या मुलींना सांभाळणं हे फार महत्त्वाचं आणि जबाबदारीचं काम आहे. पण मी स्वतः त्या ठिकाणी गेले, त्यांना आपल्या जबाबदारीचं भान नाही. आम्ही त्यांना विचारलं, अहो तुम्हाला काही ट्रेनिंग दिले का? काहीही ट्रेनिंग दिलेलं नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण इतक्या संवेदनशील विषयावरती कुठल्याही पद्धतीचं ट्रेनिंग नाही आणि अशा महिलांना तुम्ही जोखमीचं काम दिलंय. आज त्या उल्हासनगरच्या बालगृहातनं किती वेळा मुली गेल्या? वर्षामधून 2दा मुली पळून गेल्या. कोणाची जबाबदारी? कोणावरती आपण जबाबदारी निश्चित करणार आहोत? आणि म्हणून मला असं वाटतंय की हे जे कॉन्ट्रॅक्टवरती तुम्ही लोक भरतायत त्यांची सुद्धा त्या ठिकाणी एलिजिबिलिटी चेक केली पाहिजे. त्यांना आपण त्या ठिकाणी ट्रेनिंग दिलं पाहिजे असं सुद्धा मला वाटतंय. नियम तर खूप केलेत. स्कूल बसची व्हॅन, आता त्या स्कूल बसच्या व्हॅनमधनं मुलं येतात आणि जातात. नियमावली नाही आहे का? 100% आहे. काय असायला हवं, काय नसायला हवं, एक महिला केअरटेकर असायला हवी. परिपत्रकं काढले शासनाने, पण ती सुद्धा धाब्यावर बसवली जात आहेत. आत्ता परवा 15 दिवसापूर्वी 12 वर्षाच्या मुलीचा विनयभंग त्या हरामखोर अशा स्कूल व्हॅनच्या ड्रायव्हरने केला. मला तुम्ही सांगा, आज ती एवढंसं लेकरू 2 दिवस झोपली नाही. आईने कितीतरी मोठ्या प्रयासाने तिच्याकडनं हे वदवून घेतलं की नक्की काय झालं तुझ्यासोबत. त्या छोट्याशा मुलीच्या मनावरती काय परिणाम झाला असेल. आणि अशा कित्येक घटना राज्यामध्ये होताना दिसतात. मग जर परिपत्रक आपण काढतोय, जर शासनाचा एखादा निर्णय होतोय आणि त्याची जर अंमलबजावणी ही जर होत नसेल तर त्याच्यावर आपण काय करणार आहोत याच्याकडे मला वाटतं लक्ष दिलं पाहिजे. कुपोषण आजही आम्ही लढतोय, आजही आम्ही बघतोय सॅमचे आकडे किती आणि मॅमचे आकडे किती, आणि याच्यातच आपण आहोत. आज पोषण आहारामध्ये FRS आपण काढलंय, अतिशय चांगले सभापती महोदय. परंतु दर महिन्याला FRS करायचा नाही. THR जो आहे तो महिन्यातून 2 महिन्यातून एकदा द्यायचा. बरं तो देतात पण कसं? खिचडीचं प्रीमिक्स 2-2 महिने पॅकिंग, तेल लावलेलं, खौट वास येतो, उग्र वास येतो, खारट असतं, खात नाहीत महिला. अंगणवाडी ताई म्हणते, बाई घेऊन जा माझ्याकडून तू, कारण जर हे माल माझ्याकडे कोणाला सापडला, उद्या माझ्या घरी कोण आलं तर माझ्यावर कारवाई होईल आणि माझी नोकरी जाईल. ही आज परिस्थिती आहे आणि त्याच्यामध्ये सुधारणा आणणं गरजेचं आहे. आपण कशासाठी पोषण आहार देतोय याचा विचार करणं गरजेचं आहे. प्रोटीनची पावडर त्याच्यामध्ये गुठळे आहेत, कसं खाणार कोणी मला तुम्ही सांगा? लहान लेकरांना कुठली आई देईल, कुठली गर्भवती माता घेईल याचा सुद्धा विचार करणं मला वाटतं गरजेचं आहे. कारण हे सगळं आपण कुपोषण हटवण्यासाठी करतोय आणि जर कुपोषण हटवण्यासाठी आपण या सगळ्या जर सुविधा देतोय तर त्याची मात्र जी दर्जा आहे तो अत्यंत उत्तम असला पाहिजे. मला वाटतं याच्याकडेही लक्ष द्यायला हवं. आपल्याकडे काही योजना आहेत पोषण आहाराच्या, त्या फक्त आदिवासी महिलांसाठी आहेत. मला त्याच्याबद्दल असूया नाही आहे, पण मला असं म्हणायचं आहे की फक्त आदिवासींमध्ये कुपोषण नाही हो, कुपोषण सर्वसामान्य महिलांमध्ये पण आहेत. बिगर आदिवासींची मुलं सुद्धा कुपोषित सापडली आहेत. कित्येक महिला आहेत ज्या बिगर आदिवासी आहेत त्या कुपोषित आहेत. आणि म्हणून मला सरकारकडे या निमित्ताने सुद्धा विनंती करायची आहे की तुम्ही ICDS केंद्राकडनं निधी येतो, तुम्ही शिफारस करा की फक्त ही डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजना ही फक्त आदिवासी महिलांसाठी नको तर ती सरसकट महिलांसाठी असायला पाहिजे असं मला वाटतं. जे कायदे
ज्याचा उल्लेख आता मनीषाताईंनी केला. नवे कायदे येणार आहेत, स्वागत आहे सगळ्या कायद्यांचं. पण मी जबाबदारीने तुम्हाला सांगते, जे आता आपल्याकडे कायदे आहेत ते अत्यंत प्रभावी आहेत. त्याची आग्रही अंमलबजावणी व्हायला पाहिजे, प्रभावी, याची आग्रही भूमिका आपण सगळ्यांनी मांडायला पाहिजे. कारण जे कायदे आहेत त्याची जर अंमलबजावणी झाली नाही तर जो नवीन कायदा येईल त्याचीही अंमलबजावणी होईलच, याची काही शाश्वती नाही आहे. आणि त्यामुळे जे कायदे आहेत ते प्रभावीपणे वापरले गेले पाहिजे, याच्यासाठी सुद्धा आपल्याला काम करण्याची गरज आहे असं मला वाटतंय. जेंडर सेन्सिटायझेशन हा विषय नेहमी आपण पोलीस दलाला सांगतो की तुम्हाला महिलांच्या बाबतीमध्ये संवेदनशीलता पाहिजे, पण आता फक्त पोलिसांना हे सांगून जमणार नाही. सभापती महोदय, सगळ्या प्रशासकीय यंत्रणेला सुद्धा सांगितलं पाहिजे की तुम्हाला महिलांचे जर प्रश्न आले तर ते संवेदनशीलतेने सोडवता आले पाहिजे. तिचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे. एखादी महिला कलेक्टर ऑफिसला जाते, प्रांताकडे जाते, तहसीलदाराकडे जाते, तिला अटेंड केलं गेलं पाहिजे. आणि म्हणून जेंडर सेन्सिटायझेशन हा विषय फक्त पोलीस खात्यासोबतच नाही तर त्याचबरोबर सगळ्या प्रशासकीय यंत्रणांवर असला पाहिजे असं मला वाटतंय. सभापती महोदय, आरक्षण हा महिलांचा अधिकार आहे असं खणखणीत वातावरण आणि अजून अशा पद्धतीचं मन तयार व्हायला अद्याप सुद्धा ते झालेलं नाहीये असं माझं स्वतःचं म्हणणं आहे. एकीकडे महिलांना कामाच्या जागी सुरक्षितता देण्यासाठी सेक्शुअल हॅरेसमेंट ॲट वर्कप्लेस सारखा विशाखा कायदा आपण आणला. ICC कमिटी आपण त्या ठिकाणी घेतल्या. महिला सुरक्षा समितींच्या स्थापनेसाठी शासन कटिबद्ध आहे. पण त्याचबरोबर लोकप्रतिनिधींवरती, ज्या महिला लोकप्रतिनिधी आहेत त्या पंचायत पासून पार्लमेंट पर्यंतच्या असतील सभापती महोदय, त्यांच्यावरती महिला म्हणून होत असलेल्या अत्याचार विरोधात कुठलीही अंतर्गत सुरक्षा देण्यात आलेली नाहीये. हा विषय ग्रामपंचायतीपासून तर पार्लमेंट पर्यंतचा आहे. आणि त्यामुळे त्याच्यावरती विचार होण्याची गरज आहे की या महिला लोकप्रतिनिधी सुद्धा महिला म्हणून काम करत असताना यांच्याही अंतर्गत सुरक्षेसाठी अशा पद्धतीचं कमिटीचं प्रावधान त्या ठिकाणी असलं पाहिजे, ही माझी आग्रही भूमिका आहे. एवढंच नाही, महिला लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना महिलांवर करण्यात आलेला कुठलाही शारीरिक हल्ला, तिला दुखापत, तिला इजा जर कोणी केली तर तो अजामीनपात्र गुन्हा म्हणून समजण्यात यावा. महिला लोकप्रतिनिधींच्या वैयक्तिक आयुष्यावरती टीका टिप्पणी केली जाते, तिच्याविषयी, तिच्या चारित्र्याविषयी समाजामध्ये चुकीची माहिती पसरवली जाते, चारित्र्य हनन होईल अशी पत्रकं काढली जातात, अशी पत्रकं दराडे साहेब वाटली जातात. त्या महिलेच्या कामावरती बोलणं होत नाही, परंतु तिच्या पर्सनल लाईफवरती अटॅक केला जातो. अशा पद्धतीचं, मग ते कोणी असो, स्वकीय असो का विरोधी पक्ष असो, अशा लोकांना सुद्धा तो अजामीनपात्र गुन्हा म्हणून समजण्यात यावा. अशा पद्धतीची कायद्यामध्ये सुद्धा तरतूद येणं मला वाटतं आजच्या काळाची गरज आहे. येणाऱ्या दिवसामध्ये देशाचे सन्माननीय प्रधानमंत्री यांनी नारी वंदन कायदा आणलेला आहे. येणाऱ्या दिवसात सभागृहामध्ये महिलांची संख्या जी आहे ती वाढणार आहे, सगळ्या सभागृहांमध्ये वाढणार आहे. आणि त्यावेळेला खरा प्रश्न उभा राहणार आहे तो त्याला संरक्षण देण्याचा, आणि तो कायद्याच्या माध्यमातून झाला पाहिजे. आणखीन बऱ्याच गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, पण आजकाल आम्ही बघतो खालच्या दर्जाचं मनोरंजन करणारे हरिभक्त पारायण, 2 मिनिटं, 5 मिनिटं द्या, फक्त 5 मिनिटं द्या, 2 नाही 5 मिनिटं. हरिभक्त पारायण, दरेकर भाऊ, प्रवीण भाऊ, खूप वाढलेत. ते काय करतात, महिलांची बाई म्हणून खिल्ली उडवतात आणि त्याचा सगळा आनंद घेतात. आणि म्हणून यांच्यावरती सुद्धा काहीतरी महिलांच्या सन्मानासाठी ठोस मुद्दे हे त्या ठिकाणी आले पाहिजे असं माझं म्हणणं आहे. अजूनही महिलांच्या नजरेतून जग बघितलं जात नाही, आणि म्हणूनच महिलांच्या एकूण जबाबदाऱ्यांचा विचार करून त्यामध्ये सुधारणा आणणं गरजेचं आहे. सरकारी भाषेचा अडथळा आहे दादा, सरकारी भाषेचा अडथळा आहे. आता काय अडथळा आहे तर महिला सहभागाने सरकारची जी भाषा आहे ती त्या ठिकाणी महिला शिकतील, पण सरकारने पण महिलांची भाषा शिकली पाहिजे असं मला वाटतं. आतापर्यंत लोकांसोबत आपण काम करतो तेव्हा आपली आणि लोकांची भाषा ही महत्त्वाची भूमिका निभावत असते. आणि त्यामुळे आज सरकारी आदेश असेल किंवा परिपत्रक असतील, याची भाषा महिलांना आणि सर्वसामान्यांना नक्की किती कळते याचा सुद्धा विचार करायला पाहिजे. आणि त्याबद्दलही पुढच्या दिवसांमध्ये सुधारणा व्हायला पाहिजे. हे वर्ष महिला शेतकऱ्यांच्या सन्मानाचं वर्ष आहे, आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष आहे. महिलांच्या कृषी क्षेत्रातील योगदानाचा सन्मान करण्यासाठी साजरं केलं जात आहे.
ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मजबूत करण्यामध्ये महिला शेतकऱ्यांचा मोठा वाटा आहे. सभापती महोदय, पहाटेची वेळ, सूर्य सुद्धा अजून वर आलेला नाहीये, त्यावेळेला घरातली एक महिला शेतामध्ये राबत असते. त्या ठिकाणी ती काम करत असते, जनावरांची काळजी घेते, शेतामध्ये राबते, धारा काढते, बियाणं साठवते, बाजारपेठेपर्यंत उत्पादन पोहोचवते. पण तिची ओळख काय आहे? तिची ओळख आहे शेतकऱ्याची बायको म्हणून, तिची ओळख शेतकरी म्हणून नाही आहे. आज तुम्ही बघितलं की पुरुष आपल्या नोकरीसाठी, व्यवसायासाठी स्थलांतर करतायत. हे स्थलांतर आज सुद्धा वाढतंय. त्यामुळे शेतीचं पण स्त्रीकरण झालंय. पेरणी, खुरपणीसारखी अर्धी कामं तर महिलाच करतायत आणि त्यामुळे महिलांसाठी विशेष असं कृषी धोरण आणण्याची सुद्धा आपल्याला गरज आहे आणि ती येणाऱ्या दिवसामध्ये आपण आणाल असं मला वाटतंय. बोलण्यासारखे आणखीन फार विषय आहेत सभापती महोदय, परंतु वेळही झालाय. येणाऱ्या दिवसामध्ये वेळोवेळी आम्ही ते मांडूच. पण एवढंच सांगीन जाता जाता की क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या संदर्भातला एक छोटासा प्रसंग मला या ठिकाणी सांगायचा आहे की जेव्हा सावित्रीबाई फुले पहिल्यांदा मुलींना शिकवण्यासाठी शाळेत जात होत्या, तेव्हा समाजातली काही लोक त्यांच्यावर दगड धोंडे फेकत होती, चिखल फेकत होते. रोज त्या घरातून 2 साड्या घेऊन निघायच्या. एक साडी खराब झाली तर दुसरी घालून पुन्हा वर्गात उभ्या राहायच्या. कारण त्यांना माहिती आहे, त्यांना माहिती होतं त्यावेळेला की आज मी शिक्षण देते पण उद्या या मुली समाज बदलणार आहेत. सावित्रीच्या याच लेकी आज सभागृहात येऊन आपल्या न्याय हक्कासाठी लढू शकत आहेत. आज आपण महिलांच्या शिक्षणाबद्दल बोलतो, त्याच्या